संपूर्ण महाराष्ट्रभर जे विकास यात्रा घेऊन चाललेले राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष, माझे सहकारी, तरुणांचे हृदयस्थान माननीय उमेशजी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव ढग, जिल्ह्याचे युवा अध्यक्ष शेख शफीक भाऊ, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सार भैया चौक, दयाताई आवाड, दयानंदी स्वामी, डॉक्टर खळगे, रामप्रभू साळुंके, कतुरुजी खळगे, शिवाजी भाऊ रांजवन, दीपकराव जाधव, शिवप्रसादजी खेत्री, माधवराव निर्मळ, अशोकराव दगड, माणिकराव मंदे, बबनराव शिरसट, ज्ञानेश्वर होरमाळे, दिनेशजी मस्के, अविनाशजी गोंडे, नितीन शिरगारे, सर्व सन्माननीय पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पक्षाचे पदाधिकारी, मोठ्या संख्येनं माजलगाव मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे तरुण बांधव, वडीलधारी मंडळी, बंधूंनो आणि तरुण मित्रांनो, उमेशजी पाटील, आपण विकास यात्रा महाराष्ट्रामध्ये सुरू केली. सांप्रदायिकता छोडो म्हणजे जातीवाद छोडो आणि समाजामध्ये एकता घेऊन विकास की ओर चलो, या घोषणेमागचा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे की आपल्या समाजामध्ये अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. हिंदू समाज आहे, मुस्लिम समाज आहे, मागासवर्गीय आहे, 18 पगड जाती आणि धर्म असलेला आपला देश आज जातीवादाचं थैमान हे राजकारणामध्ये आलेलं आहे. भावनिक आव्हान करायचं, सगळ्या स्वराज्याचं आणि नात्याचं राजकारण सांगायचं, जातीचं राजकारण सांगायचं, निवडणुकीमध्ये आपली पोळी भाजून घ्यायची आणि सर्वसामान्य माणसाचा विकासाचे प्रश्न त्याला फाटा द्यायचा ही राजकारणातली रीत झालेली. 5 वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातून भाजपचे गोपीनाथ मुंडे विजयी झाले. केवळ मी ओबीसी आहे, मी ओबीसी आहे, मी वंजारी समाजाचा आहे, याच्याशिवाय दुसऱ्या भावनेनं त्यांनी काही मत मागितलं नाही. अरे तुम्ही जिल्ह्यातल्या, हा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातले 5 लाख कुटुंब बाहेरच्या जिल्ह्यात, बाहेरच्या राज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आपला सगळा संसार घेऊन 6-6 महिने घरापासून लांब राहतात. राजकारणात आणि समाजकारणात काम करणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं लाजेतून मान खाली जावे अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु याचंही राजकारण केलं जातं. ऊसतोड कामगाराचा मी नेता हातामध्ये पलटा घेऊन फोटो काढले जातात. बीड जिल्ह्याला लागलेला हा कलंक आहे. मजुरी पोट भरण्यासाठी, मजुरी मिळवण्यासाठी इथला लेबर बाहेरच्या जिल्ह्यात जातो, बाहेरच्या राज्यात जातो. आम्ही त्याला इथं रोजगार पुरवू शकत नाही. हा खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला लागलेला कलंक आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी त्या मजुराला काम देण्यासाठी काय केलं पाहिजे. इथला मजूर स्थलांतर न होता
की या जिल्ह्यामध्ये कारखानदारी आली पाहिजे, औद्योगिक विकास झाला पाहिजे. इथल्या इथं त्या ऊसतोड कामगारांना आणि त्याच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. ही भावना इथल्या राजकारण्यांनी कधी बोलून दाखवली नाही. उमेशजी तुम्हाला हसू येईल. इथले नेते सांगतात मी लोकसभेमध्ये पहिल्या रांगेमध्ये बसतो, मी हेलिकॉप्टरमधून फिरतो. अरे हे काय क्वालिफिकेशन आहे का नेत्याचं? तू पहिल्या रांगेत बस, नाही तर शेवटच्या रांगेत बस, हेलिकॉप्टरमधून फिर नाही तर विमानातून फिर, पण ज्यांची मतं घेऊन पहिल्या रांगेत बसतो त्या लोकांच्यासाठी, या जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही काय केलंय खासदारकी म्हणून, खासदार म्हणून? पहिल्या वेळेस सोपं होतं गोपीनाथराव, पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक. लोकांना वाटलं की हा जिल्ह्यातला मोठा माणूस आहे, याला लोकसभेत पाठवलं म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यात रेल्वे येईल, आमच्या बीड जिल्ह्याचे प्रश्न सुटतील. परंतु आज 5 वर्ष झाली काय अनुभव आहे? अहो हे मतदान गेले घेऊन 90% गावात तर पोचलीच नाही, अजून कोणाला भेटी नाही, गाठी नाही. तुमचं काय चाललंय, तुमचे काय प्रश्न आहेत याची विचारपूस नाही. कुठल्या गावात जर खासदार फंड दिलाय असं गाव बीड जिल्ह्यात पाहायचं असेल तर दुर्बीण लावायला लागेल डोळ्याला, इतकी वाईट परिस्थिती. माजलगाव मतदारसंघामध्ये तुरळक कुठेतरी 2-4 ठिकाणी एक खासदार फंड दिलाय. कुठे गेला हा खासदार फंड? कुठे गेलं तुमचं आश्वासन रेल्वेचं? आम्ही जाहीरनामा मुंडे साहेबांचा मी तरी जपून ठेवलेला आहे. काय काय आश्वासनं देऊन तुम्ही निवडणूक जिंकली आणि आज प्रत्यक्षात आम्हाला काय मिळालं याचा हिशोब करण्याची वेळ ही येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहे. आणि म्हणून तरुण मित्रांना माझी विनंती आहे की जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवा, सर्वसामान्य माणसाच्या विकासाचं राजकारण आणि विकासासाठी मत मागा, तरच भविष्य काळात तुमचा विकास होईल, गावातून काहीतरी प्रश्न सुटतील, कुठेतरी उद्योगधंदे येतील. उपमुख्यमंत्री असताना परळीची पंचतारांकित औद्योगिक वसाहत जाहीर केली, उद्घाटन केलं मनोहर जोशींना आणून. कुठेही ती पंचतारांकित काय का आम्हाला काही दिसत नाही. परळीच्या आजूबाजू 1 एकर जमिनीचं संपादन होऊ शकलं नाही. कुठं जाईल ती पंचतारांकित? कुठं गेले ते आश्वासन? आणि म्हणून मी काही नुसतीच टीका करणार नाही गोपीनाथराव. माझा लेखा सुद्धा जाहीरपणाने द्यायची माझी तयारी आहे. राष्ट्रवादीमध्ये मी आल्यापासून या मतदारसंघामध्ये काय काय कामं झाली याचा लेखा धोका मी तरुणांच्यासाठी आज देणार आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीनं शेतीला पाणी मिळणार, सिंचनाची व्यवस्था होणार, हे अतिशय महत्वाचं. शेतीला जर पाणी मिळालं तर माणसं सुद्धा पाणीदार होतात असा अनुभव आहे. कोरडवाहू शेती म्हणजे देवाची अवकृपा झाली आणि कोरडवाहू शेती वाट्याला आली असं म्हणतात. संगमवन करणारा अप्पर कुंडलिकेचा प्रकल्प 10,000 एकर जमीन वडवणीतल्या डोंगराळ ज्या भागामध्ये प्यायचं पाणी मिळत नाही त्या भागामध्ये 10,000 एकर जमीन पाण्याखाली आणणारा कुंडलिका प्रकल्प आज 80% पूर्ण झालेला आहे. येत्या जूनमध्ये त्याच्यामध्ये पाणी आणणार आहे आणि वडवणी आणि वडवणी परिसराचं नंदनवन भविष्य काळामध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. 300 कोटी रुपयाचा येत्या
येत्या 11 तारखेला माननीय अजितदादांच्या हस्ते ज्या योजनेचा शुभारंभ होणार आहे, माजलगाव उपसा जलसिंचन योजना, 170 कोटी रुपयाची योजना, गोदावरीचं पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी हे लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून माजलगाव धरणामध्ये आणायचं आणि माजलगाव धरणाखालच्या गावाला दिलासा देण्याचं काम करायचं. ही योजना या 170 कोटीची योजनाचा शुभारंभ आता होतो. वडवणी आणि धारूर तालुक्यामध्ये जवळजवळ 22 साठवण तलाव याच्या माध्यमातून 10,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. सिमेंट बंधारे 25 कोटी रुपयाचे सिमेंट बंधारे. एवढंच नाही तर आज जलसंधारण आणि पाण्यासाठी या मतदारसंघातली जवळजवळ 40,000 एकर जमीन, 1 लाख एकर जमिनीवर पाणलोट पुरवठ्यासाठी काम चालू. एमआयडीसीचा उल्लेख जयसिंग भैयांनी केला. बीड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी एमआयडीसी, जवळजवळ 550 एकरवरची एमआयडीसी माजलगाव गडी या रस्त्यावरती जमिनीचं भूसंपादन झालेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची कामं येत्या महिन्याभरात त्या ठिकाणी सुरू होतील आणि आमची अपेक्षा आहे की या एमआयडीसीमध्ये 1,500 ते 2,000 कोटी रुपयाचे प्रकल्प येतील आणि या मतदारसंघातील 4,000 ते 5,000 युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल. साडगावला आपण टेक्सटाईल पार्क मंजूर करून घेतला. हा कापूस उत्पादक मतदारसंघ आहे. जवळजवळ 20 लाख क्विंटल कापसाचं उत्पादन या मतदारसंघामध्ये होतं आणि म्हणून कापसावर प्रक्रिया करणारी कारखानदारी त्या ठिकाणी सुतापासून ते तयार कपड्यापर्यंत 900 कोटी रुपये गुंतवणूक करून हा प्रकल्प या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी साकारतोय आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा 3,000 ते 4,000 युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आज औद्योगिकीकरण या मतदारसंघाचं झालं पाहिजे. शेतीचा विकास भरपूर झालेला आहे. उमेश पाटील, मला तुम्हाला सांगायचं की आमच्या मतदारसंघामध्ये 20 लाख टन ऊसाचं उत्पादन, 20 लाख टन कापूस, 20 लाख क्विंटल होतो. सोयाबीनला आता सुरुवात झालेली आहे. म्हणजे शेतीच्या बाबतीत आमचा ग्रामीण भागात राहणारा शेतकरी स्वतःच्या घामानं इतकी शेती भिजवतोय, जोरदार उत्पन्न काढतोय, पण एवढ्याने भागणार नाही. औद्योगिकीकरण झाल्याशिवाय, इथं कारखानदारी आल्याशिवाय शेतीवर अवलंबून असणारे लोक जे आज अर्ध रोजगार आहेत, ऊस तोडण्यासाठी बाहेर जात आहेत, तोपर्यंत त्यांना रोजगार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा विकास झालाय असं म्हणत नाही. या ठिकाणी मला सांगायचं आहे की मागच्या महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये जवळजवळ 22.5 कोटी रुपयाची रस्त्याची कामं मंजूर झाली. आमच्या विरोधात रस्त्यावर खड्डा झाला की त्या ठिकाणी आंदोलन करतात, म्हणतात खड्डा बोलवा. मला जरा एवढं सांगायचं की अरे 1-2 महिने वाट बघा, खड्डा दुर्बीण लावून तुम्हाला शोधावं लागेल अशी परिस्थिती आहे. कशाला एक फेरा करतात? अरे एक टोपलं तरी दुरून कुठल्या रस्त्यावर ह्या लोकांनी टाकलाय का आजपर्यंत? गप्पा मारायच्या आणि वेळ मारून न्यायची, याच्या व्यतिरिक्त त्यांनी आजपर्यंत काही नाही. नॅशनल हायवेवर जवळजवळ माजलगाव फाटा ते सोमठाण्यापर्यंत 10 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी काही प्रमाणात झालेलं आहे आणि काही होणार आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये जवळजवळ 15 कोटी 11
ठिकाणी आपण त्याचा शुभारंभ करतो. बागवान गल्ली आणि खाटी गल्ली याच्यामध्ये 20 लाख प्रत्येकी म्हणजे 40 लाख रुपयाचे सभागृह त्या ठिकाणी होणार आहे. बिंद्रूरला 20 लाख रुपयाचा शादीखाना आम्ही मंजूर केलेला आहे. मित्रूला 10 लाख रुपयाचं केलेलं आहे. पातूरला इतिहासासाठी या तालुक्यातल्या ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव आहे त्या त्या ठिकाणी कब्रस्तान आणि शादीखाना त्या ठिकाणी तयार करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. मागासवर्गीयांच्यासाठी 100 मुलींचे वसतिगृह माजलगाव, धारूर आणि वडवणी या तालुक्यासाठी आपण मंजूर करून घेतलेले. 300 मुली मागासवर्गीय समाजाच्या तिथं राहण्याची आणि शिक्षणाची सोय होणार आहे. श्रावस्ती बौद्ध विहारासाठी 3 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. त्यातले 60 लाख रुपये आपण मंजूर त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. या मतदारसंघामध्ये जवळजवळ 130 गावामध्ये प्रत्येकी 5 लाख रुपयाचं समाज मंदिर या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. त्याची कामं पूर्ण बोलत जात आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की समाजामधला मुस्लिम बांधव असेल, मागासवर्गीय बांधव असेल, आजपर्यंत जे जे विकासापासून उपेक्षित राहिले त्यांचा विकास करण्याची धोरण हे राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. आदिवासी मुलांच्यासाठी या मतदारसंघात शाळा नव्हती, हॉस्टेल नव्हतं. 7.5 कोटी रुपये खर्च करून कतारवाडीला आम्ही 150 मुलांच्या राहण्याची आणि शिक्षणाची सोय केली. माजलगाव, धारूर, वडवणी या ठिकाणचे ग्रामीण रुग्णालय असतील, धारूर माजलगाव या ठिकाणचे न्यायालयाचे इमारती असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याबरोबर विजेची गरज शेतकऱ्याला आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आतापर्यंत केसापुरी, कुप्पा, चिंचाळा, असरडो या ठिकाणी 33 केव्ही स्टेशन झालेली आहे. येत्या 11 तारखेला गंगामासला, पातूर, देवळा, हिवरा आणि टाकरवन या ठिकाणची 33 केव्ही स्टेशन आपण त्याच्या कामाला शुभारंभ करणार आहोत. आणि छत्रपळगाव, भोगरवाडी फाटा, ताटगाव आणि कोरेपिंपळगाव MIDC म्हणजे जवळजवळ 13 ठिकाणी 33 केव्हीचे सबस्टेशन या मतदारसंघामध्ये येत आहे. 220 केव्हीचं पुसरा इथं सबस्टेशन येत आहे. म्हणजे भविष्य काळच्या पुढच्या 30 वर्षाची विजेची गरज आमच्या शेतकऱ्याची भागली पाहिजे. त्याच्यातून त्याला वीज मिळाली पाहिजे ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी या मतदारसंघामध्ये काम करत आहे. माजलगाव धरण होऊन 35 वर्ष झाली. पुनर्वसित जवळजवळ 28 गावं या धरणाच्या पाण्याखाली गेली. त्याच्या नागरी सुविधांचे प्रश्न प्रलंबित होते. या 28 गावामध्ये जवळजवळ 80 किलोमीटर अंतर्गत रस्ते, 80 किलोमीटर गटार, 200 किलोमीटर शेत रस्ते, बस थांबे, स्मशानभूमी, जवळजवळ 100 कोटी रुपयाची कामं या लोकांच्या गावामध्ये चालू आहे. महाराष्ट्रात कुठेही नाही तितके चांगले शेत रस्ते या ठिकाणी आम्ही केलेले आहेत. शाळा खोल्या किती केल्या, अंगणवाडी खोल्या किती केल्या, इतर किरकोळ हिशोब काही देणार नाही. परंतु मला जाहीरपणाने आवाहन करायचे गोपीनाथ मुंडेला की तुझ्या 5 वर्षाच्या खासदारकीच्या काळामध्ये या माजलगाव मतदारसंघामध्ये घुंकून तरी बघितलं तर बाबा. एक दोनदा हेलिकॉप्टर मधून आलं म्हणून काय माझं तुमचं सर्वसामान्य माणसाचं काय पोट भरणार आहे का? आणि म्हणून युवकांना विचार करा. गोपीनाथ मुंडे माझा नसलं गे, कोण माझ्या जातीचा आहे, कोण माझ्या पातीचा आहे असा संकुचित विचार न करता कोणता पक्ष आणि कोणता नेता तुमचा विकास करणार आहे, तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न कोण सोडवणार आहे, तुम्हाला भवितव्य घडवण्याची ताकद कुठल्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाच्या पाठीवर
पाठीमागे तुम्ही तुमची खंबीर राजकीय ताकद उभी करा. करायला शिका. तुम्ही मागच्या वर्षी मला शब्द द्यायचा उमेश पाटील तुम्हाला, राष्ट्रवादी काँग्रेसला मला शब्द द्यायचा आहे. मागच्या लोकसभेमध्ये आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा केली, रात्रीचा दिवस केला, प्रामाणिकपणाने आम्ही पक्षाचं काम केलं. एवढा एकच मतदार तरी सुद्धा मला शंका आहे की आम्ही 10,000 मतांनी मायनस झालो. हा बाजारगाव मतदारसंघाचा लागलेला कैमा यावर्षी निश्चितपणानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रयत्न करून भरून काढायचा आहे. आणि राष्ट्रवादीचा जो कोणी उमेदवारी एक विकास कामं या मतदारसंघामध्ये करणारा पक्ष, तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला उपयोगी पडणारा पक्ष आणि या पक्षाचे कार्यकर्ते यांच्याकडे बघून तुम्हाला राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर मतदान करायचं आहे. आणि ही भूमिका जशी माझी आहे तशी प्रत्येक बूथवर तिथं जमलेल्या युवकाची असली पाहिजे की मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या बूथवर 50 मतं नाही राष्ट्रवादीला जास्त देणार आहे. आज मेळाव्यातून परत जाताना हे काय ढोंगी लबाड माणसं जे यायला नाहीत मतदारसंघात नाटकोकरी, त्यांच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता ज्यांनी विकास केलाय त्याला आणि मतदान देणार असं ठणकावून सांगणारा आमचा युवक हा पुढे आला पाहिजे. आणि स्टेजवर बसलेल्याचं काय मला माहित नाही आम्ही काय करू, परंतु मला विश्वास आहे, खात्री आहे तुमच्याबद्दल की तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीसाठी या बीड जिल्ह्याच्या सर्वसामान्य माणसासाठी, सर्वसामान्य युवकासाठी तुम्ही पेटून उभं पाहिजे. आणि जास्तीत जास्त मतदान माझ्या बूथवर आणि माझ्या गावामध्ये राष्ट्रवादीला होईल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. एवढंच नम्रपणाने तुम्हाला आवाहन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.